हॅलो नमस्ते गाईज. बघा मी आज मस्त बाजारातून पोथीचे पानं आणले होते, आलूवडी. तर मग मी मस्त बघा आज बनवते. 3 जुडी आणली होती मी, कारण की मागच्या वेळेस 2 जुडी आणलेल्या तर छान बनलेले. मग घरचे सांगत होते की थोडी जास्त आणत जा, म्हणून मग मी 3 जुडी आणल्या होत्या. बघा ही वाले आमच्या घरातच, म्हणजे मी बी लावून दिली होती. बेलचं झाड आहे ना, तिथेच मी बी लावली होती. तर मग ते पूर्ण वरती चढून गेलं होतं. मग आज त्या माझ्या सासूंनी खाली उतरवलं, मग इथेच गोल गोल फिरवून दिलं बेलाच्या झाडाला. बघा मी मस्त बेसन पीठ, थोडंसं तांदूळचं पीठ, अद्रक लसूण पेस्ट सगळं काही टाकून मस्त मग मी पोथीचे पान सगळे उकडायला ठेवून दिले. मग आता ते 15-20 मिनटं म्हणजे अर्धा तासपर्यंत होतील. बघा आपले पोथीचे पान झाले. तर मस्त थोडीशी मी साखर पण घालते त्याच्यात, कारण की साखर घातल्यानंतर ना टेस्ट एकदम थोडा खट्टा असा येतो, मिठा असा येतो, आणि थोडं लिंबू पण टाकते. बघा मस्त संध्याकाळ झाली होती, 6:30-6:45 होत आले होते. मग मी बघा मस्त देवपूजा वगैरे केली मी घरात. मग देवपूजा केल्यानंतर मग मी बाहेर पण आमचा दाराशी एक दिवा लावते मी रोज संध्याकाळी. मला चांगलं वाटतं, म्हणजे आवडतं संध्याकाळी बाहेर दिवा लावला तर. मग मी बाहेर दिवा लावते, आणि आमचं बेलाचं झाड जवळच तुळशी पण लावली मी. मग मी बेलाच्या झाडाला पण एक दिवा लावते रात्रीचा. बघा मस्त. आणि रोज दिवा लावला ना तर आपल्याला पण चांगलं वाटतं, आणि बेलाच्या झाडाला तर रोज दिवा लावायलाच पाहिजे, कारण की ते आपलं महादेवचंच झाड आहे ते. आणि म्हणून मग मी तुळशी पण त्याचं जवळच लावली. म्हणजे वेगवेगळे दिवे काय लावत नाही मी, एकच दिवा लावला तर मग ठीक होऊन जातं ना. मग बघा मस्त मग घरात पण देवपूजा वगैरे झाली संध्याकाळची. हे माझं देवघर आहे. मग ते आपलं पोथीचे पान झाले होते, मग मस्त मी कट केले. आणि मी आज डीप फ्राय करत नव्हती. मला आज वेगळे, म्हणजे मी असेच तळायचे नव्हते, मला असेच बनवायचे होते. मग मी मस्त राई, जिरं आणि काय म्हणतात तीळ टाकली, आणि थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असंच फ्राय केलं. त्यांना डीप फ्राय नाही केलं मी आज, अशीच खायची इच्छा होती म्हणून मग मी अशीच बनवली आज पोथीची पानं. मस्त कोथिंबीर वगैरे घातली, म्हणजे छान लागते आणि दिसते पण छान. तुम्ही कशी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा मस्त झाली ना माझी पोथीची पानं. आम्हाला सगळ्यांना खूप आवडते, म्हणून मी हप्त्यातनं एकदा तरी बनवते पोथीचे पानं. छान मिक्स करून घेतलं, वरून थोडं मीठ पण घातलं होतं. ओके बाय.